दिल्ली बॉम्बस्फोट. तपास यंत्रणा आपलं आपलं काम करत आहे. अल फलाह युनिव्हर्सिटी, अल फलाह विद्यापीठ इथं शिकणारी डॉक्टर मंडळी या कट आणि कारस्थानात सहभागी आहेत. इथपर्यंत तपास पोहोचला आणि मग अल फलाह युनिव्हर्सिटीच्या अध्यक्षांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. लगेच त्यांच्या अटकेला विरोध करण्यासाठी मौलाना मदनी नावाचे एका मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष आहेत ते. त्या संघटनेचं नाव मी सांगतो तुम्हाला. जमियत उलेमा ए हिंद. जमियत उलेमा ए हिंद या संघटनेचे मौलाना मदनी यांनी गरळ ओकण्यास सुरुवात केली. बरंच काही बोलून गेले. त्यातलं एक वाक्य मात्र भारतविरोधी किती मनामध्ये कटुता असावी याचं ते उदाहरण असं ते वाक्य आहे. काय वाक्य आहे? जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा या भारत देशात जिहाद नक्की होईल. इट इज नथिंग बट डायरेक्ट थ्रेट. या भारत देशाला इथल्याच मातीत जन्माला येऊन इथलंच अन्न खाल्ल्यानंतर पोसले जाऊन इथल्याच लोकांकरवी पैसा कमवून प्रसिद्धी मिळवून हा भारत देश असहिष्णू आहे असा डांगोरा पिटणाऱ्यांच्या यादीतला हा पण एक माणूस. आणि त्याच्याही पुढे जाऊन हा सरळ धमकी देतो, जिहाद होईल. आणि हा जिहाद करण्यासाठी या अशा लोकांनी मुस्लिम धर्मियातल्या अशिक्षित धर्मांध तरुणांना हाताशी धरून बरंच काही सुरू केल्याचंही समजतं. मग आता ह्या ज्या गोष्टी चालल्यात त्या योग्य आहेत का? योग्य तर नाहीत. मग अयोग्य गोष्ट घडत असताना, अयोग्यरित्या वक्तव्य केली जात असताना यांच्यावर कारवाई का होत नाही हा मोठा गूढ प्रश्न. इतकं आपले सगळं सरकारसुद्धा काय घाबरट आहे का असा एक प्रश्न सामान्य नागरिकाच्या मनात निर्माण होतो, जो माझ्याही मनात निर्माण झाला आहे. मौलाना मदनी जे काही वक्तव्य करतायत ते सत्सद विवेकबुद्धीला अनुसरून नाही आहे. गृहयुद्ध याच्यातून छेडलं जाऊ शकतं. जे धर्मांध तरुण आहेत मुस्लिम धर्मियांमध्ये ते पेटून उठू शकतात. त्यांना उचकवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात असतील तर ते मात्र या देशाच्या दृष्टीने अतिशय घातक प्रकार सुरू आहेत असंच म्हणण्यापर्यंत आपले विचार पोचतात. आता हे अशी वक्तव्य बंद झाली पाहिजेत म्हणून काही संघटनांनी मौलाना मदनींवर कारवाई व्हावी म्हणून आंदोलनसुद्धा सुरू केलं आहे. आणि झालंही पाहिजे. आंदोलन न करताच सर्वांना समान न्याय जर असेल तर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण या कारवाईसाठी सुद्धा आंदोलन करावं लागतं. म्हणजेच कारवाई करणाऱ्या यंत्रणा कुठेतरी कोणत्या तरी भीतीच्या सावटाखाली किंवा त्यांचे निर्णय घेण्याचे जे काही मनसुबे असतात तिथं त्यांचे कुठून तरी वरनं हात बांधले गेलेत हाच निष्कर्ष याच्यातनं निघतो. मग जर या यंत्रणांना तुम्ही जर स्वायत्तता देणार नसाल, स्वातंत्र्य देणार नसाल तर या भारत देशात उद्या
कलकत्त्यासारखा नरसंहारसुद्धा घडू शकतो. इथपर्यंत ही मजल जाऊ शकते. जर ते दिल्लीसारख्या आपल्या कॅपिटल सिटीमध्ये मानवी बॉम्बच्या थ्रू जिहाद करायला मागं पुढं बघत नाहीत, इतक्या टोकाची जर धर्मांधता मनामध्ये असलेले तरुण जर त्यांनी तयार केले असतील, मग ते काहीही सांगतील, तू हे कार्य केलंस तर तुला स्वर्ग मिळेल, अशा संकल्पना डोक्यात भरल्या जातात. अशा पद्धतीने त्यांना हिप्नोटाईज केलं जातं, संमोहित केलं जातं. आणि आपल्या धर्मासाठी तू जर जीव दिलास तर तुला तुझ्यासारखं मरण कुणाचंच नाही, तर तुला स्वर्ग मिळतो. अशा पद्धतीने जर शिकवण दिली जात असेल आणि जिहादी टीमच्या टीम तयार केली जात असेल आणि त्या पार्श्वभूमीवर असा एखादा मौलाना, असा एखादा पदावरचा वक्ता अशी काही वक्तव्य करून त्या समाजाला, त्या धर्मांध तरुणांना बहकवत असेल, तर मग क्वालिफाईड मुस्लिम लोकांचं काय काम बनतं? त्यांचं काम ह्याच्या रिव्हर्स त्यांनी करायला पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. अशी जी भडकवाभडकवी करणारी वक्तव्य करणारी जी मंडळी आहेत, त्यांचं काही ऐकू नका असा प्रपोगंडा काही क्वालिफाईड मुस्लिम लोकांनी, समंजस मुस्लिम लोकांनी सुरू केल्याचं कुठे ऐकिवात नाही आहे. मग हे का घडत नाही? याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की त्या लोकांनासुद्धा असं वाटतं की हा मौलाना मदनी, जो त्यांच्या जमियत उलमा ए हिंद या संघटनेचा खूप मोठा कार्यकर्ता, अध्यक्ष आहे, तो जे बोलतो त्याला तुमचासुद्धा पाठिंबा आहे, असंच तुमच्या मौनाचा अर्थ घ्यायचा का आम्ही? असा खडा सवालसुद्धा माझ्या मनात क्वालिफाईड, सुशिक्षित, समंजस मुस्लिम बांधवांना, मुस्लिम भगिनींना विचारावासा वाटतो मला. कारण भाईचारा हा जो प्रकार आहे ना, हा एकेरी वाहतूक असून चालणार नाही आहे. ट्रॅफिक शुड बी फ्रॉम बोथ वेज. म्हणजेच भाईचारा पाळण्यासाठी तुमच्यातल्या या मुस्लिम धर्मियांच्यातल्या सगळ्या क्वालिफाईड लोकांनीसुद्धा प्रयत्न नक्कीच सकारात्मकरित्या केले पाहिजेत. असा जर उद्रेक होत राहिला आणि हे राज्य आमचं आहे, तो भाग आमचा आहे, या राज्यात आम्ही मुस्लिम बहुल राज्य झालेलं आहे, ते आम्हाला द्या, भारताचा हा तुकडा आम्हाला द्या, तो तुकडा आम्हाला घ्या, हा तुकडा तुम्ही घ्या, अशा पद्धतीने जर विचारसरणी होत असेल तर अखंड भारताचे तुकडे तर अनेक झालेत. अफगाणिस्तान झाला, बलुचिस्तान झाला, पाकिस्तान वेगळा करून दिला, बांगलादेश वेगळा करून दिला, बाकी मग इराण, इराक हे पण झाले. मग आता तुम्ही जो काही नकाशा आहे त्याचे किती तुकडे आणि कुठली राज्य तुम्हाला हवी आहेत, यासाठी सगळा हा उद्रेक चालू आहे का? आणि तसा जर तुमचा काही मनसुबा असेल, या मुस्लिम धर्मियांना मी अगदी प्रांजळपणे विचारतोय, तर तो मनसुबा अतिशय चुकीचा आहे. JNPमध्ये, JNUमध्ये जर अशा आरोळ्या दिल्या जात असतील, भारत तेरे तुकडे होंगे हजार, तर हे अत्यंत चुकीचं आरोळी ठोकणं आहे. अशा आरोळ्यांनी अशा काही गोष्टी साध्य होतील असं मला तरी वाटत नाही. आणि त्या साध्य करण्यासाठी जर तुम्ही हिंसाचारावर उतरलात तर मात्र दोन्हीकडची विनाकारण निष्पाप माणसांचे जीव जातील, हे मात्र चित्र आता दिसू लागलेलं आहे. त्यामुळं या भारत देशाला जर काही सध्याचा आहे तो नकाशा आहे तसा ठेवायचा असेल, तर कुठेतरी दोन्ही समाजात, दोन्ही धर्मात सामंजस्याची भूमिका हवी आहे. छुप्या रस्त्याने जिहादी तयार करण्याचे जर कारखाने आपल्या भारत देशात अंतर्गत काही लोक बंडाळी करत असतील, तर ती या देशाच्या विरुद्ध गद्दारी आहे आणि ती खपवून घेतली जाणार नाही. अशा पद्धतीने कडक कायदे पण झाले पाहिजे. आता गमतीचा भाग बघा, केरळमध्ये हायकोर्टमध्ये एक याचिका आली. एक मुस्लिम व्यक्ती जो दुसरा विवाह करतो
त्या दुसऱ्या पत्नीपासून त्याला मुलं होतात. त्यांची नावाची नोंदणी जी काही त्याच्याकडे जमीन जुमला आहे त्याच्यावरती, त्या कागदावरती, त्या 7-12 उताऱ्यावरती त्याची आपल्या दुसऱ्या पत्नीच्या मुलांची नोंदणी व्हावी म्हणून तो त्या ऑफिसकडे अर्ज दाखल करतो. आणि मग तिथल्या निबंधकांना जेव्हा कळतं की ही दुसरी पत्नी आहे आणि पहिल्या पत्नीची कोणत्याही प्रकारे कन्सेंट किंवा काहीही कबुली किंवा तिची मंजुरी याबाबत त्यांनी कुठेही कागद जोडला नाही, त्यामुळं निबंधकांनी योग्य तो निर्णय दिला जो त्याच्या विरुद्ध होता. नोंदणी करण्यास त्यांनी हरकत घेतली. त्या निकालावरती नाराज होऊन तो हायकोर्टमध्ये एक याचिका घेऊन गेला. आता या मुस्लिम व्यक्तींना पर्सनल लॉप्रमाणे एकापेक्षा अनेक लग्न करण्याची, एकाच वेळेस 4 बायकांना पत्नी म्हणून नांदवण्याची मुभा आहे. आता ह्याचं तर हे दुसरं लग्न. परंतु केरळच्या हायकोर्टनी सुद्धा त्यांच्या पर्सनल लॉकडे दुर्लक्ष करून एक मानवतेच्या दृष्टिकोनातनं ते प्रकरण लोअर कोर्टकडे पाठवण्यात यावं असा आदेश केला. यामध्ये या केरळच्या हायकोर्टने, केरळच्या उच्च न्यायालयाच्या त्या सन्माननीय न्यायमूर्तींनी एकच गोष्ट लक्षात घेतली की या याचिकाकर्त्यांनी पहिल्या पत्नीला कदाचित अंधारात ठेवून हा सगळा खेळ सुरू केला आहे का, तिला कोणत्याही ना वादी ना प्रतिवादीच्या ॲरेमध्ये त्यांनी समाविष्ट केलं आहे. तसं करणं गरजेचं आहे, कारण तो तिचा अधिकार आहे. ती मूकपणे अशा सगळ्या गोष्टी सहन करण्यासाठी तिचा जन्म झालेला नाही आहे. त्यासाठी ती पहिल्या पत्नी या स्टेटसमध्ये नाही आहे. अशा पद्धतीचं काही निरीक्षण करून त्या मुस्लिम व्यक्तीला, त्याच्या याचिकेला त्यांनी योग्य तो न्याय दिला असं मला तरी वाटतं. आता लोअर कोर्टमध्ये ते जाईल प्रकरण, तिथं त्या पहिल्या पत्नीला पार्टी बनवलं जाईल, तिला बोलवलं जाईल. त्यानंतर तिचं म्हणणं जे काही आहे ते म्हणणं ऐकून घेतल्यानंतरच त्याच्यावर काय असेल तो निर्णय होईल. इट इज द परफेक्टली राईट स्टेप. म्हणजेच थोडंसं पर्सनल लॉचा कुठे ना कुठे ही लोक गैरवापर करत आहेत, हे आता या प्रकरणावरनं सुद्धा सिद्ध होत आहे. कन्सिक्वेंटली कॉमन सिव्हिल कोड, कॉमन सिव्हिल लॉ इज डेस्परेटली नीडेड. आपल्याला समान नागरी कायद्याची नितांत आपल्या भारत देशामध्ये आवश्यकता निर्माण झालेली आहे, असाच मुद्दा समोर येतो. आता हा समान नागरी कायदासुद्धा लवकर का होत नाही? वक्फ अमेंडमेंट बिल, तो ॲक्ट का लवकर होत नाही? धर्मांतरणाच्या बंदीचा कायदा का लवकर होत नाही? ज्या पद्धतीने आत्ता आपण रेफ्युजीजबद्दल एक कायदा बनवला, जर फॉल्स डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे असतील आणि ते अवैधरित्या भारताचे नागरिक म्हणून राहत आहेत असं सिद्ध झालं तर त्यांना 5-5 लाख 10-10 लाख रुपये दंड, 10-10 वर्षाचा 5 वर्षाचा कारावास, अशा पद्धतीच्या ॲक्टचं इम्प्लिमेंटेशन ज्या पद्धतीने सुरू झालं आणि त्याचा परिणाम जो दिसतो आहे आपल्याला, पुन्हा एकदा बांगलादेशी आपापल्या देशाच्या सीमेपर्यंत जाऊन आपल्या आपल्या देशाकडे जाण्यासाठी उत्सुक आहेत आणि सगळ्या झोपडपट्ट्या, तिथं जी काही त्यांची घरं होती त्याला कड्या कुलपं आणि एक वेगळ्या प्रकारचा सन्नाटा त्या विभागात दिसायला सुरुवात झाली आहे. त्याच पद्धतीने हे जर बाकीचे कायदे अशा पद्धतीने कडक कायदे अंमलात आले तर मला नाही वाटत की कुठलाही मौलाना मदनीसारखा व्यक्ती पुन्हा उचलली जीभ लावली टाळ्याला आणि देशविघातक काहीतरी वाक्य करायची आणि मुस्लिम धर्मांध तरुणांना भयकवायचं आणि त्यांची पण जिंदगी बर्बाद करायची, हा सपाटा बंद होईल. या सगळ्या गोष्टींसाठी कायदे कडक होणं अत्यंत गरजेचं आहे. या मौला मदनी याच्यावरती आता बघा, मक्का मदिना ही पवित्र स्थळ जर तुम्ही मानता आणि त्यातल्याच 3 अक्षरांनी याचं जर आडनाव असेल मदनी, मदिना, म्हणजे अल्लाची नावं तुम्ही पांघरता आणि नको त्या कारवाया चालू असतात तुमच्या. या देशाची माती करण्यासाठी तुम्ही टपून बसलेला असता. या देशात काहीतरी हिंसाचार घडून लोकांचे जीव जावेत, त्यांचे बळी जावेत, यासाठी तुम्ही कार्यरत राहता. ही तर खूपच म्हणजे लाजिरवाणी गोष्ट वाटते ना. त्यामुळं या मौला मदनी यांनी
जमियत उलमा ए हिंद ही संघटना चालवत असताना आपण भारताच्या विरुद्ध काय कारवाई करतोय का? आपण ज्या देशाचं मीठ खाल्लं आहे त्या देशाच्या बाबतीत नमक हरामीच करायची ठरवलं आहे का? असे काही प्रश्न स्वतःला विचारावेत. आता हे खूप म्हणजे प्रांजळ वाक्य वापरतोय मी. याच्या पलीकडे गेलेली ही व्यक्ती असतात जे वंदे मातरम कधीही म्हणणार नाहीत असं संसद भवनामध्ये सांगू शकतात. त्याच कॅटेगरीतली ही माणसं असतात जे रस्त्यामध्ये आंदोलन करतात आणि भारत माता की जय हम नाही कहेंगे आणि तिरंगाच्या चित्रावरनं लोकांनी चालत गेलं पाहिजे अशी मानसिकता ठेवणारी जर ही मंडळी असतील तर त्यांच्याकडनं मी कसल्या अपेक्षा करतोय ना? अपेक्षा माझी नक्कीच चुकीची आहे, पण तरीही माझा आशावाद अजून जिवंत आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की या मौला मदनी या लोकांवर कारवाईचा बडगा उगारून त्यांना सुधारण्याचा मौका दिला पाहिजे. या भारत देशाला पुन्हा पुन्हा होणाऱ्या हिंसाचारापासनं बॉम्बस्फोटपासनं वाचवायचं असेल तर एकतर सगळ्या तपास यंत्रणांनी, सगळ्या टेहळणी करणाऱ्या यंत्रणांनी खूप मोठी सावधगिरी बाळगली पाहिजे. अशीच सगळी घटनाचा क्रम लागतोय, दिसतोय. आज समुद्रामध्ये सुद्धा आपल्या पाकिस्तानची एक मच्छीमार नौका आणि 11 लोकांना पकडलं गेलं. आता त्याच्यामध्ये तपास चालू आहे. मच्छीमारी हा फक्त देखावा होता का? त्या लोकांची नक्की पहुंच कुठल्या कुठल्या संघटनांशी आहे? त्या लोकांना नक्की कोणी पाठवलं होतं सीमेच्या आतमध्ये? नक्की ते कशासाठी आले होते? फक्त मच्छीमारी हाच उद्देश होता का अजून काही टेहळणी करायला आले होते? याच्यानंतर काही नवीन मोठं संकट येऊ घातलं आहे का? आता हा सगळा त्या लाईननी तपास होईल. ही 11 लोकं ताब्यात घेतली आहेत. म्हणजे आज समुद्राच्या सीमांवर सुद्धा, अर्थात कसाब प्रकरणानंतर सगळ्या सीमांवर डोळ्यात तेल घालून आपली इंडियन आर्मी, नेव्ही सगळेजणं खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने टेहळणी करतायत, लक्ष ठेवतायत. बारीक नजर आपल्या जवळच्या दोन्ही तिन्ही शत्रूंवर ठेवून आहे आपलं भारतीय सैन्य. यामध्ये काहीच शंका नाही. आता जे पकडले गेलेत त्यांचे पण मनसुबे जर असे जिहादी काही असतील, समुद्रमार्गे कोणाला घुसवण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केलेला असेल आणि ते जर निष्पन्न झालं तर मात्र आपल्याला अधिक सावध राहावं लागेल. म्हणजेच देशांतर्गत यादवी काहीतरी गृहयुद्ध हे पण करायचं आणि सीमासुद्धा पोकळ करत जायच्या. सीमेवरच्या जवानांना बिझी राहावेत ते आणि तिकडचं मनुष्यबळ गृहयुद्धात वापरता येऊ नये असे मनसुबे नक्की असतात अशा गोष्टींच्या मागं. त्यामुळं प्रत्येक भारतीयाने सावध राहण्याची ही वेळ आहे आणि प्रत्येक भारतीय मुस्लिम लोकांनी, क्वालिफाईड लोकांनी, समंजस लोकांनी त्यांच्यामध्ये जर असे काही किडे मकोडे वळवळत असतील, काही मौलाना मदनीसारखे, तर त्यांनी शांत करणं गरजेचं आहे. आपली बुद्धिमत्ता, आपली हुशारी ही देशाच्या काहीतरी चांगल्या कार्यासाठी वापरता आली ते पाहिलं पाहिजे. आपण डॉक्टर झाल्यानंतर माणसं मारण्यासाठी आपण विष तयार करत असू आणि अशा मानसिकतेची माणसांना आपण पाठिंबा देत असू तर मात्र तुम्ही सगळेच एकाच रांगेतले असाच रिमार्क मारण्यासाठी उद्युक्त करू नका कुठल्याही हिंदूला, अशी नम्र विनंती मी सर्व समंजस लोकांना करतो. मित्रांनो, जे काही घडतं आहे देशामध्ये ते खूप अप्रिय असं घडतं आहे, पण ह्या अप्रिय घटनांनी कोणतंही उच्चटोक गाठू नये याच सदिच्छा आणि अपेक्षा मी नेहमी व्यक्त करतो. दोन्ही धर्मांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं उच्चकोटीचं सामंजस्य निर्माण झालं पाहिजे. कोणत्याही समाजातल्या व्यक्तींनी त्या समाजातल्या व्यक्तींना उचकवण्यासारखी वक्तव्य नक्कीच केली नाही पाहिजेत. भाषा ही नेहमी सामंजस्याची पाहिजे, कारण मिळून मिसळून आपण जर राहिलो तरच या भारत देशाची काहीतरी अजून उच्च प्रगती होऊ शकते. ज्या पद्धतीने अवकाशाच्या बाबतीत भारत आज रशिया आणि अमेरिकेला मागे टाकून पुढे सरकतो आहे, त्याच पद्धतीने आपण इतर बाबतीतसुद्धा खूप मोठी प्रगती करू शकतो. प्रत्येक धर्मामध्ये हाय लेवल ऑफ इंटेलिजन्स तुम्हाला सापडू शकते, आहेत आणि तसे. आपल्या ग्रामीण भागातसुद्धा खूप मोठं टॅलेंट आहे, हे सुद्धा वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. तो कोणत्या का धर्माचा असेना, जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला सॅल्यूट करणं
आपलं सर्वसामान्य माणसांचं नक्कीच काम असतं. त्या टॅलेंटला स्कोप देणं हे भारत सरकारचं काम असतं. त्या पद्धतीने भारत सरकार बऱ्याचशा योजना आखतं आहे, त्या यशस्वी होत आहेत. असं नाही आहे की कुठल्याही योजनेमध्ये कुठला धर्मभाव भेदभाव करून कोणत्या योजना कार्यान्वित होतात असं नाही आहे. महाराष्ट्रातलं उदाहरण घ्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. तिथे काय असं म्हटलं आहे का की फक्त हिंदू स्त्रियांनाच दिले जातील 1500 रुपये? असं बिलकुल नाही आहे. कोणतीही सरकारी योजना घ्या, सर्व धर्मियांसाठी त्या योजना असतात. त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी सुरू असते. त्यामुळं या देशामध्ये हा देश असहिष्णू आहे असं म्हणण्यासारखं कोणतंही वातावरण नाही. त्यामुळं सेलिब्रिटी लोकांनीसुद्धा उगाचच्या उगाच सामान्य जनतेला बहकवण्याचं काम करू नका. तुम्हाला जी प्रसिद्धी मिळाली आहे, तुम्ही जे काही सेलिब्रिटी म्हणून आज आयुष्य जगताय, तुमच्याकडे ज्या तिजोरीमध्ये अब्जावधी रुपये पडलेले आहेत, ठीक आहे, तुम्ही कलाकार आहात, तुम्ही तुमच्या बलबुत्यावर कमवलेत, पण अहो, ते भारतीय लोकांनी दिलेलं तुमचं प्रेम आहे. जर हा देश असहिष्णू असला असता तर तुम्ही आज सेलिब्रिटी असला असता का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि मग वक्तव्य करा. तुमच्या प्रत्येक शब्दाला महत्त्व असतं, कारण तुमच्या आयडियालिझमवर सामान्य माणसं चालू पाहतात, तुमच्यासारखं वागू इच्छितात. तेव्हा तुम्ही जर असं त्यांना बहकवण्याचं काम करत असाल आणि जर या देशाची गद्दारी करत असाल तर मात्र तुम्हीसुद्धा त्या मदनीच्या रांगेतले आहात, असंच वक्तव्य मी जाहीररित्या करू शकतो. असो, असं काही घडू नये हीच सदिच्छा व्यक्त करतो. या भारत देशात हा भारत देश सुजलाम सुफलाम व्हावा, प्रत्येक गोष्टी